बाळकृष्ण मारुती गुरव, आमचे वडील मारुती दत्तात्रय गुरव यांनी ह्या ठिकाणची म्हणजे डेव्हलपमेंट केली थोडी, तर प्रचंड परिश्रमानं ती केली. आम्ही गगनगिरी दोघेही आम्ही म्हणजे मुलगा आणि वडील आम्ही दोघेही गगनगिरी परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांचे शिष्य आहे. आणि महाराजांनी सांगितले की आम्हाला इथं आयुष्यभर येणाऱ्या भक्तांची सेवा करा. सेवा म्हणजे चांगले विचार लोकांपर्यंत पोचवणं. तर या दृष्टीनं आम्ही इथं राहिलो आणि महाराजांच्या या तपोभूमीत आम्ही निरंतर येणाऱ्या लोकांना चांगले विचार देत राहिलो. तर ही तपोभूमी म्हणजे गगनगिरी महाराजांची तपोभूमी पंत अमात्य बावडेकर सरकारांची जागिरी आहे. आणि इथं गणपतीपासून 12 ज्योतिर्लिंग आहेत, 13वा आत्मलिंग. अर्वाचीन प्राचीन काळी हे घडल्यामुळं पांडवकालीन लेणी म्हणून यांना जरा प्रसिद्धी आहे. आणि इथं पंचवटी क्षेत्रावर आता हे आश्रम दिसतंय तुम्हाला. तर इथं 5 म्हणजे महावृक्षांची इथं मध्य ठिकाणी जसं स्वामी विवेकानंदांच्या गुरूंनी रामकृष्ण परमहंसांनी साधना केली, तशी इथं गगनगिरी महाराजांनी पूर्ण निर्मनुष्य अरण्यात त्या काळात साधना केली. आणि सत्यतेची म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार झाल्यावर त्यांनी समाजाच्या समोर ते गेले. अशी सर्वसाधारण इथली. आणि इथं साधनेसाठी पण लोक येतात बरीच. तर त्यांचे म्हणजे मनाची परिवर्तनासाठी येतात, काही लोक अनेक चांगल्या विचारांसाठी येतात. तर आम्हाला जेवढं वाट दाखवता येईल तेवढी चांगली वाट दाखवण्याचा प्रयत्न करतो असं येतं. आणि 5 तत्व महत्त्वाची म्हणजे कुठली की बाबा, पहिली म्हणजे नीती सदाचारानं राहून आपल्या आईवडिलांची सेवा करणं. दुसरी कुणाच्याही याची म्हणजे आर्थिक बाजू म्हणजे तसे जर बघितलं तर दुसऱ्याच्या पैशाची कुठली हाव न करता योग्य आपल्या लायकीनुसार आपण कर्म करत ईश्वर जे देईल त्यात संतुष्ट राहणं. तिसरी नीती सदाचाराची सांगड कधीही सोडू नये. चौथी गोष्ट म्हणजे मानवता हाच धर्म समजून समोर असलेल्या अडचणीत असलेल्या माणसाला सहकार्य करणं. आणि 5वी गोष्ट म्हणजे अनंत म्हणजे ईश्वरानं जे आपल्याला काही शारीरिक काही अनंत शक्ती दिलेली आहे त्या शक्तीबद्दल त्याचा नेहमी आभार मानणं, प्रार्थना करणं की बाबा परमेश्वरा तू माझं हे जे शरीर स्वास्थ्य चांगलं ठेवलं आहेस त्याच्याबद्दल धन्यवाद. हे एवढी इथली तुम्हाला सर्वसाधारण आम्ही जे शिकलेलो आहे त्या दृष्टीने आम्ही सांगितलं. ज्यावेळी साधना